कोणी माघारी फिरून बघितलं नाही. रोड नाही, रोड नीट नाही. पाणी गच खोलगा असं असले रोड झाली ती. आणि दारा पुढं पाणी का नाही असं थांबते, एक नदी थांबल्यासारखं थांबते. दात पडले ती खड्ड्यामध्ये पाय एक वर खाली होऊन. आमच्या दारात नदीच, पंढरपूरची नदी असल्यासारखं असतं. हा नदीचा त्याला कोण बी येत नाही. चिरट चाहू ती माणूस मरो. काय नाही समस्या. पाईप इथून तिथून घालावे, गटारी साफ करावे, ड्रेनेज चांगले करावे, एवढं आमची समस्या. स्वच्छ नळाला पाणी यावे, झालं बस. आता इथं रोड बी बरोबर नाही हा. आणि दारासमोर आहे ना खड्डे आहे ती. आणि कुत्रे एवढे झाले ती 10 वेळा जाऊन तिथं सांगितलं तर ते बघायला येत नाही ती. हो काही रोडची समस्या आहे. आम्हाला ड्रेनेजची समस्या आहे. ड्रेनेज भरताय, जरा पाऊस पडला का जरा तुंबलं का पाणी मोटर लावल्याशिवाय येत नाही. आणि ते धराय गेलं का करंट लागतंय मोटरला. मरायलेत माणसं, कसं करायचं. कुत्र्याची धोका झाली ती. मग ती चावलं तर माणसं पिसळते का नाही. मग 30 वर्ष झालं नगरसेवकांना सांगतो की चेंबर उचला, आमच्या दारातलं चेंबर उचललं नाही. आम्हाला मत घाला हात जोडते ती. परत आम्ही का नाही करतेल म्हणून आम्ही आशानं ह्यांना आणलं की परत बाहेरच येत नाहीत. तिथं ती झोपडपट्टी करते. त्यांना पैसे मिळतात म्हणजे अपार्टमेंट मध्ये मारतात झाडू, आमच्या गल्लीत मारत नाहीत. रोड तर अजिबात चांगले नाही आहेतच. खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्ड्यात हेच आम्हाला मुळात कळत नाही. हा 5 वर्ष झोपला. त्या गटरीचं कळ काय विचारू नका. नुसतं गटरीचं पाणी खडून नदीचं तर पाणी बरं पूर आलेला, पण इथे लय होत. हात जोडून येते ती. बघा ताई म्हणते ती. परत ती ताई मरू किंवा आजी मरू येत नाहीत. किती वेळा त्यांच्या घरी तक्रारी करा, त्यांच्या घरी 17 वेळा जाऊन या. कोणी इकडं लक्ष देत नाही, कोणी इकडं बघत नाही, कोण आमचा विचार करत नाही. पाण्यादिवशी तर आम्हाला दुनियाचा हैराण होतं मॅडम. नवीन करू ना, आम्हाला जुनं नकोच आहे. हा तुम्ही तो निवडून यायच्या अगोदर काय म्हणला, काय चालतं तर मला या, काय मला तक्रारच माझ्या पत्र आणा. घरी गेले तर नाही येतो म्हणते, नुसतं येतो म्हणते. काम बघून आम्ही निवडलं होतं, पण काम सुद्धा तसं काही नव्हतं. त्यांनी आश्वासन इतकी मोठी दिली होती की मी जनतेतला माणूस आहे, मी तुमचं काम करेन, मी असं करेन, मी तसं करेन, पण काहीच नाही. कोण येत नाही. ते गटर काढायला बोलवलं तर त्याने येत आहे, ती 2-3 बार घेऊन येते, खुपसत आहे आणि जातच नाही. मग ते अजून माघारी जात आहे. असं 2 महिने झालं हे आहे. आम्हाला पहिले गटारी होते तेच बरं होतं म्हणायचं. हरा शेवड़ है और बोलते उनको भंगिनी को धोने को वो मेरा काम नहीं. वो झाड़ू वालों बोलते जरा कतर मेरा काम नहीं. तो पगार लेने का इनका काम है क्या? पगार लेने का इनका काम है क्या बोलो. की आमच्याकडे किती समस्यांचा असं अख्खा आपण म्हणू शकतो पिशवी किंवा पोटली आहे आमच्याकडे समस्यांची. आणि आता इलेक्शन्स जवळ आल्यामुळे तुम्ही पाहू शकता, तुम्ही रोडवरून येताना तिथून रस्ता दुरुस्ती करण्याचं काम आत्ता चालू केलं आहे. म्हणजे एवढंच की आम्हाला मत द्या आणि आम्ही इलेक्शनच्या वेळेसच तुमचं काम करू. बाहेरचे येते ते पाया पडते, ते निघून जाते, ते कोण दुरुस्त करत नाही. ते नमस्कार, BR न्यूज प्रस्तुत बोला बेधडक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 6 दमाणीनगर येथे आलेलो आहोत. स्थानिक समस्या, नागरिकांच्या अपेक्षांपर्यंत असे अनेक मुद्दे आहेत जे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आज आपण नागरिकांशी थेट संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. आपले सर्वात महत्त्वाची इथली अडचण काय, म्हणजे सर्वात जी समस्या आहे जी आतापर्यंत तुमची कोणी निराकरणच केलेले नाही त्या समस्याचं, अशी सर्वात मोठी समस्या कोणती आहे? कोणी माघारी फिरून बघितलं नाही. रोड नाही, रोड नीट नाही. पाणी गच खोलगा असं असले रोड झाली ती. आणि दारा पुढं पाणी का नाही असं थांबते, एक नदी थांबल्यासारखं थांबते. मग या समस्या किती वर्षांपासून आहे तिथे? 10 वर्ष. आता झालं 10 वर्षाचं वर झालं, कोण बघत नाही ते. मग मागील नगरसेवक जे होते त्यांच्याकडे तुम्ही या समस्या घेऊन गेला नाहीत का? घेऊन गेलं तर त्याने किंमत दिलं नाही. किंमत दिली नाही तिथले. मग आता 2-3 वर्षांपासून नगरसेवक नाहीयेत, मग सर्व कारभार महापालिका पाहत आहे. मग तुम्ही महापालिकेकडे याची तक्रार केलात का? नाही. तिकडे गेलो ना आम्ही. कोण ती निवडून आले ना तिथं आम्ही गेलतो. हा तुम्ही तो निवडून यायच्या अगोदर काय म्हणला, काय चालतं तर मला या, काय मला तक्रारच माझ्या पत्र आणा. घरी गेले तर नाही येतो म्हणते, नुसतं येतो म्हणते. तुमची काय समस्या आहे? तेच आहे, रोडचीच आहे. लाईट नसते, रोड नसते, पाणी आमच्या आणि त्याने का नाही चिरट एवढं होते ती. तिथं काय ती काय भर घालत नाही, ती काय नाही, तिच्यानं जीवाला येते.
म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना खूप समस्या आहेत ते व्यवस्थित आहे, लाईट आहे, पण फक्त माझ्या घरातली समोर एक लाईट नाही. मी एक 15-20 वर्ष झाले रोज सगळ्याला सांगते, मी दरवर्षी सांगते आमच्याकडे एक लाईट लावायला आलेली लाईट आले होती. इथं कोणतर चुगल्या लावले म्हणून गेले. आता त्यांनी चुगल्या लावल्यावर त्यांनी एकदाच मतदान करणार आहे का? त्यांनी नाही. आपण पण आहे ना, आपला पण विचार करावा लागते त्यांनी. मग या रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना काही म्हणजे कोणी पडलं वगैरे अशा काही समस्या झालेल्या आहेत का? घटना घडलेल्या आहेत का? दात पडले ती खड्ड्यामध्ये पाय वर खाली होऊन. तरी सुद्धा त्या समस्यांच्या निराकरणासाठी कोणीच आलेलं नाही. ती माणूस बाहेर येत नाही हो निवडून आलेला. काय करत मग आता इथं रोड बी बरोबर नाही हा, आणि दारासमोर आहे ना खड्डे आहे ती, आणि कुत्रे एवढे झाले ती 10 वेळा जाऊन तिथं सांगितलं तर ते बघायला येत नाही ती कुत्रे. हा, आणि म्युन्सिपाल्टी टॅक्स घेतात आमच्याकडनं. कशाचं घेतात? फक्त संडास बाथरूमचं. झाडू मारायचे ते कोण घेतात? मग घंटागाडी सफाई कामगार वगैरे कोणीच येत नाही का? ती घंटागाडी येते झाडू मारायला, दारासमोरला आमचा टॅक्स घेतात त्याने. ते झाडूवारी बाई येतच नाही. मग तुम्ही महापालिकेला याची तक्रार करत नाही? मग आता कितींदा केलं तर आमचं कोणच ऐकत नाही. मग कचरा वगैरे घेण्यासाठी घंटागाडी वेळेवर येते का रोज? गाडी येते, गाडी बरोबर येते, कचरा गाडी येते. खोटं बोलायचं नाही. कचऱ्याची गाडी येते, घंटाची गाडी येते. झाडू मारणारी कोण? काय आणि इकडे येत नाही हो. हिने अपार्टमेंट मध्ये फिरतेत झाडू मारायला. अपार्टमेंट मध्ये काय शिक्षित लोक असतात, तिथं ती झोपडपट्टी करते. त्यांना पैसे मिळतात पण तिथं अपार्टमेंट मध्ये मारतात झाडू. आमच्या गल्लीत मारत नाहीत. दुसरी कोणती समस्या आहे तुम्हाला? दुसरी काय नाही, हेच आमचं दारातलं चेंबर उचललं नाहीये. आता 30 वर्ष झालं आम्ही सांगतो नगरसेवकांना, 30 वर्ष झालं नगरसेवकांना सांगतो की चेंबर उचला. आमच्या दारातलं चेंबर उचललं नाही आहे. असं चेंबर आहे जवळ 2.5-3 फूट खोल, म्हणजे खाली. मग ड्रेनेज वगैरे भरण्याच्या समस्या सारख्या होतात का या प्रभागामध्ये? होते. चेंबर भरलं जातं सारखं. त्यांनी सारखं खोलतात पण ड्रेनेज चेंबर इथलं. मग 2-2-3-3 फूट खाली खोल आहे. लहान लेकरं हिंडतात फिरतात करतात इथं. ते बुजवायचं पण प्रॉब्लेम. हा, हे इथं भर घातला आम्ही इकडे खोल आहे ते खाली, आणि कोण बघायला येत नाही. चेंबरच दिसत नाही. मग या ड्रेनेजमुळे रोगराई, आजार वगैरे अशा समस्या तुम्हाला खूप होतात का? झाले ती पाणी सासून तर चिरट. हे का दारात बघा ही चिरट होतंय का नाही? येत नाही. निवडणूक आला का नाही आम्हाला मत घाला हात जोडते ती. परत आम्ही का नाही करतेल म्हणून आम्ही आशानं ह्यांना आणलं की परत बाहेरच येत नाहीत. मग आता तुम्हाला म्हणजे यावेळेला नगरसेवक बदलून हवा आहे का जुन्या चेहऱ्यांनाच तुम्ही परत संधी देणार आहात का नवीन चेहरा तुम्हाला हवाय? नवीन करू ना, आम्हाला जुनं नकोच आहे. मग आता यावेळेला तुम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार आहात? देणार आम्ही. मग तुम्ही काम बघून उमेदवार निवडणार आहात का पक्ष बघून निवडणार? बघून, काम बघून. पक्षाला काय करायचं? त्यांना काय करायचं? पक्षाला बघणार नाही, कामाला बघणार आम्ही. आम्हाला एक तुकडा आम्ही करून खाणार. हा, पक्षांनाच बघणार, कामाला बघणार. पावसाळ्यात या वेळेला या साईडला खूप पाणी साचलं होतं. मग पावसाळ्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? आमची ड्रेनेज तुंबली होती, एकही कोणी आलं नाही. शेवटी आम्ही सिव्हिलच्या पाठीमागे जाऊन तिथले लोक बोलवून काढलं स्वतःचे पैसे घालून. तिकडे पाणी अशी जी येते ना आमच्या दारात नदीच, पंढरपूरची नदी साचल्यासारखं असतं. हा, नदीचा त्याला कोण बी येत नाही. चिरट चावू ती माणूस मरो. मग आता तुमच्या म्हणजे इथल्या प्रशासनाला किंवा उमेदवाराला तुमच्या अपेक्षा काय आहेत की येणाऱ्या उमेदवाराने काय करायला पाहिजे? लाईट. एक मिनिट. मुलगा आमचा ऍडमिट झाला, मी 12-13 हजार घालून आले. कशासाठी? चिरटा चावून, घाणीला वास, आणि तिथनं पाणी येत आहे घाण पाणी तुंबल्याला. मग ते कशाच येते वर घाण येते की. लहान मुलांना पण त्रास होतो घ्यायचा? मोठ्याला होत असलं लहान मुलाला होत नाही. मोठ्याला होत आहे, लहान मुलाला होत आहे. मग आता तुमच्या अपेक्षा काय आहेत येणाऱ्या उमेदवाराकडून? आम्हाला हे सगळं नीटनेटकं करून द्या. सर्वांनी सांगा अपेक्षा काय काय आहेत? ड्रेनेज, रोड, पाणी, लाईट हे सगळं स्वच्छ. आणि आम्ही ज्या नगरसेवकाला बोलू त्यांनी धावून यायला पाहिजे. नगरसेवकांनी वेळेवर यायला पाहिजे. येत नाही, फोन उचलत नाही.
काय तर तकलीफ आले तर आपण जाण्यापेक्षा त्यांनी आपल्याकडे येऊन 2 शब्द बोलले ना आपल्याला माणसाला बरोबर वाटतं का नाही. करू दे ना करू दे पुढचा गोष्ट. पण म्हणजे तुमचं मत काय आहे की उमेदवार येतात, मत मागायला येतात आणि त्यानंतर 5 वर्ष बघत नाहीत का? बघत नाही ते, हात जोडून येते ते. बघा ताई म्हणते ते, परत ती ताई मरू किंवा आजी मरू येत नाहीत. आमच्या घरापाशी तळा साठल्यावर नदीची एक मोठी लाट, सगळ्या घरानी पाणी शिरतंय. घरानी पाणी. तुमच्या काय समस्या आहेत? दुसऱ्या इतर काही समस्या? आमचं पण तेच आहे, रस्त्यांच्या. रस्त्याचेच. हे लाईट्स वगैरे, लाईट्स पाहिजे. स्ट्रीट लाईट आहेत का इथे? स्ट्रीट लाईट इकडे एवढंच आहे, इकडं नाही आहे. इकडे साईड पाहिजे. रात्रीच्या वेळी मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना येता जाताना खूप त्रास होते. रोड खड्डा आहे ना, इसलिए. तुमच्या काय समस्या आहेत? पाण्याच्या काय समस्या आहेत या विभागात? पाण्याची समस्या नाही, फक्त पावसाचं पाण्याची व्यवस्था करायला. पाण्याचं काय म्हणजे पाणी किती दिवसाला येतं? पाणी 4 दिवसाला येते, 4 दिवसाला येते. पाण्याचं काय नाही, पाण्याचं काय घंटागाडी व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे घंटागाडी. सडकच व्यवस्थित नाही, सडक नाही. आम्हाला एवढं करा तयार करून द्या. हा, ड्रेनेज. आता माझा फक्त एक प्रश्न आहे, येणाऱ्या उमेदवाराला म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा जे आहेत ते येणाऱ्या उमेदवाराकडून ते तुम्ही सांगावं. रोड, ड्रेनेज, आमची व्यवस्था, पाण्याची, लाईट, ही सगळी आमची व्यवस्था केली तर आम्ही त्यांना निवडून आणतो. आणि वारंवार ते इकडे यायला पाहिजेत का? किंवा म्हणजे जसे ते मत मागायला येतात तसं समस्या जाणून घेण्यासाठी सुद्धा उमेदवाराने यायला हवे का? कमी जास्त येऊन बघाव तिने. 6 महिन्याला 4-5 महिन्याला एकदा तरी चक्कर मारावी नगरसेवकने आमच्या इकडे. बस 5 वर्ष झोपला, येतच नाही. म्हणजे मत मागायला येतात पण काम करायला येत नाही. येत नाही ते. साहेब नाही तो तुमची बायका, ओ साहेब आहेत का? नाही तो बाहेर गेले. नंबर दिले तर नाहीये म्हणते, उचलत सुद्धा नाही. उचलत नाही. फोन लावले तर फोन बी उचलत नाही. एकदा चक्कर मारून जावा कुणाची काय समस्या आहे का नाही म्हणून. घरापर्यंत रोड करतात, 3 पाक दारापर्यंत टाकून रोड करतात, पण आमच्या दारासमोर रोड नीट बरोबर करत नाही. माल टाका म्हणलं तर टाकत नाही. ते माल वाचून ते कोण 3 पाहुणे रावळे 3 दारापर्यंत टाकून देतात. या प्रभागात आपण जाणून घेतलेल्या आहोत समस्या, पण या प्रभागात सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ती रस्त्यांची आहे. आणि या भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यांमुळे खूप त्रास होतोय. अशा वेगवेगळ्या घटना इथे घडलेल्या आहेत की ज्येष्ठ नागरिक इथे रस्त्यावर लाईट नसल्यामुळे रात्री पडतात आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. कुत्रे भरपूर आहे ते, काय मोजच तिला लागत नाही. एवढं मोठं कुत्रा आहे ते, चावते ती, पिसाळले ती, आणि घरात शिरते ते, आत बसते. घरातनं बाहेरच येत नाही, काढायला तर बाहेर कुत्रे तेवढे जास्त कुत्रे. या कुत्र्यांसाठी प्रशासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात यासाठी तुम्ही तक्रारी वगैरे दिलेल्या नाहीयेत का महापालिकेला? महानगरपालिकेला गेलतो 2-3दा, त्यांनी काही घेतली नाही आमची तक्रार. मग यासाठी काही मोठ्या घटना घडल्यात का इथे कुत्र्यांमुळे? चावतेत की, लेकरांना चावले ती, माणसांना चावले ती. कुत्र्याशी धोका झाले ते, मग ती चावले तर माणसं पिसळेल. पिसळते का नाही? मग कुत्र्यांच्या केस गेलेले कुत्रे येऊन कट्ट्यावर बसते, दारात बसते. किती मारायचं त्यांना? बस झालं. करते ती, घाण करते ती, येते ती. लई आम्हाला कुत्र्यांचं तर लई कंटाळा आलाय बघा. लई कुत्रे झालेत. काय नाही, आम्हाला एवढं काम करून द्यावं बघा, दुसरं काय नाही. मग काय नाही. 3 लाख नाही, 3 लाख 4 लोकात मोठापणा गाजवत असलं तर यायचं, आमचं करा, रोड नीट करायचं, आमचं लाईट नीट करायचं. काय बाकी काय नाही आपल्याला. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 6 साठे पाटील वस्ती जुना देगाव नाका येथे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. नमस्कार. आमचं इथं ढिरणीच भरते ते, प्यायचं पाणी घाण आहे. पुन्हा म्हणताना सगळं ढिरणीस आमची भरते ते, आणि हे सगळं रोडवरनं पाणी सगळं घाण ढिरणीसमधनं जात आहे. कोण लक्ष देत नाही ते, कोण येत नाही ते. गटार काढायला बोलवलं तर त्याने येत आहे, ती 2-3 बार घेऊन येते, कुपसत आहे आणि जातच नाही. मग ते अजून माघारी जात आहे. असं 2 महिने झालं हे आहे. आम्हाला पहिले गटारी होते तेच बरं होतं म्हणायचं,
ही ड्रेनेज करून रोड करून ही प्याचं पाणी बी घाण आणि ती काय चेंबर बी भरले ते आमच्या घराने पाणी घुसायला लागलंय. आमच्यात का आजारी माणूस आहे, एक म्हातारा माणूस आहे, त्याला काय करायचं सांगा बरं. असं मग याच्या तक्रारी तुम्ही कोणाकडे केलात? मग आम्ही केलं ते जाधवला, त्यानं म्हणताय पाठवलं हायती यायला ते असं सांगताय फक्त. मग पालिकेचे लोक येत नाहीत का साफसफाई वगैरे करायला? येते ते की मग ते काय सांगते, मग येते ते 1-2 बार घेऊन येते ते खुपसत येते, झालं निघत नाही म्हणते ते जाते. आम्हाला एकट्याला निघत नाही, 1-2 येते ते जाते. मग तुमच्या काय आमचं बी रोड समजा चांगलं करावं, ही गटार नीट करावं. आत बाथरूम मध्ये पाणी यायला आलंय, घाण पाणी आलंय, नळ केले तर नळाचे पाणी बाहेर पडायला आले. समजे एवढी तक्रार आहे इथं, नुसतं वास येत आहे पाण्याचं, ही ड्रेनेज नीट करावं एवढंच आमची विनंती आहे. तुमचं? आमचं काय नाही समस्या, पाईप इथून तिथून घालावे, गटारी साफ करावे, ड्रेनेज चांगले करावे, एवढं आमची समस्या. स्वच्छ नळाला पाणी यावे, झालं बस. मेन ड्रेनेजचं आहे वा, मेन ते आहे. ड्रेनेज चांगलं झालं तर प्याचं पाणी येतंय चांगलं. मग ते ड्रेनेज व्यवस्थित व्हावं, मोठी पाईप घालावं म्हणते मी. हा एवढी पाईप आहे, एवढी छोटी पाईप आहे ते, मग ती मोठी पाईप घाला. आमची इथोडी विनंती आहे बघा. आम्हाला दुनियाचा त्रास व्हायला, लय त्रास व्हायला लागलाय. मग यामुळे तुम्हाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना वगैरे आजारपण वगैरे हे पण खूप व्हायला लागले. सारखं आजारी, मुलं तर आजारी पडते, आम्ही तर आजारी पडतोय. एक आमची आजी आहे, आई आहे, ती आजारी पडते. सारखंही मच्छरे डास हे सगळं बघा इथं रोडवरनं ती महिला वाहते म्हणल्यावर काय. मग हा त्रास आता पावसाळा चालू झाला तेव्हापासून आहे का अगोदरपासूनच? पावसाळा चालू असल्यापासून आहे बघा मॅडम. पावसाळा हा तर सांगा, आले नळाची पाईप घातली आणि चांगलं येतंय, स्वच्छ येतंय म्हणले आणि झालं, तेवढ्यात गेले, झालं. मग त्याच्यावर अजून आहे ते मागची दिवस पुढं झाले, अजून घाण पाणी येतं, ड्रेनेज भरले, ते घरात पाणी चाललंय. थोडं तर असं जाता जाता माणूस पडतंय, सारखं गाड्या पडते, लेकरं पडते, तर ड्रेनेजचं पाणी जात नाही. प्याच पाण्याला का ड्रेनेज सगळं भरून वर पाणी येते. हां, सगळं प्यायला काळं पाणी येते. म्हणजे ड्रेनेजच्या समस्या आहेत आणि त्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा समस्या आहेत. ती पाणीच ड्रेनेज मधलं पाणी प्याच्या पाण्यामध्ये येत आहे. दोन्ही ते ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन येतं. हे ड्रेनेज भरला का पाणी भरतंय, नळाचं पाणी वरच येत आहे. आणि रोड तर बघा तुम्ही, चला तिकडं रोडाचं तर काय सांगू नये. दोंडे जाता जाताच लेकरं पडते, मोठे माणसं सगळेच पडते ते. म्हणजे रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीत. मग हे रस्ते आता ड्रेनेजमुळे असे खराब झालेत का सुरुवातीपासूनच खराब आहेत? तिकडं निम्म केले, ते निम्म आमच्याकडं असं सोडले ते रोड. काम करता करता अर्ध्यातून काम सोडून गेलेले ते अर्धा सोडले, ते आमच्या इकडे रोडच झालं नाही. हां, इकडचं तर बरं आहे, तिकडं तुम्ही आपण इकडं बघा, सगळं रोड सगळं हीच आहे. रोड असं कच्चा रोडच आहे. हा का खड्डा बघा तिथे पडल्या मॅडम गेल्या बारीला, आणि मग लाईट नाही 8 दिवस झालं. काय ताऊ इचू काटा लेकरं बाळ हिंडायचे करायचे कसं हो मॅडम सांगा. आणि पाणी तर नुसतं गटरीचं कळू काय विचारू नका, नुसतं गटरीचं पाणी खडून, नदीचं तर पाणी बरं पुरं आलेलं, पण इथे लय त्रास. तसंच ते कसं सांगायचं सांगा मॅडम. मग तुम्ही या सगळ्या समस्या कोणाला सांगितल्यात का नाही? महापालिकेला वगैरे तक्रारी दिलात का? येतो म्हणते तिनं गपच येतो म्हणते तर आमचं पोरग 3 बाऱ्या गेले हो मॅडम. पाणी तर लय खडूळ लय खडूळ पाणी. हां, लय खडूळ. आणि आता कोणाची बी बाथरूम असली ना तर ती घाण पाणी बाथरूम हे केलेलं, लेटरिन केलेलं येते का, तर आमचं थोडं खाली आहे म्हणून असं सगळं बघा. लागतंय, पोटा दुखतंय, सांगायचं गेलं तर कोण लक्ष देत नाही. ते आता आमच्या एरियाला भाजप कोण राधा गोळे यांनी थांबायला लागले, ते काय अडचण येत आम्ही त्यांना सॉल्व करू शकतो. हे त्यात बघून जायचं. आमच्या एरियामध्ये तर भाजप कोण एक थांबायली मुलगी आमची, त्यांनी जर थांबल्या भाजप कोण, तर त्यांनी जर सुधारणा गल्लीची जर केली तर आमचा पाठिंबा फुल त्यांना पाठिंबा आहे. मग त्यांनी काय तर सुधारणा आमच्या गल्लीतल्या माणसाला तर आम्ही मतदान केलं तर त्यांनी आमचं दुरुस्त तर करून देते. बाहेरचे येते ते पाया पडते, ते निघून जाते, ते कोण दुरुस्त करत नाही. ते जे उमेदवार फक्त मत मागायला येतात आणि नंतर येत नाहीत का, लक्ष द्यायला येत नाहीत. मग काय हो मॅडम, किती त्रास काढायचं, किती सांगा. त्या जे आता उमेदवार येणार आहेत, तुमचं म्हणणं काय की नवीन उमेदवाराला तुम्ही संधी देणार आहात की जे जुने होते तेच? नवीनला देणार संधी आम्ही.
नवीनला देणार, नवीनला पाठिंबा देणार आम्ही सगळे. आणि तुम्ही सगळे पक्ष बघून उमेदवार निवडणार का काम बघून उमेदवार? काम बघून उमेदवार उगवणार. पक्ष बघून नाही, काम बघून निवडणार त्यांना आम्ही. हां, मग आता तुम्हाला सगळ्यांना नवीन चेहऱ्याला संधी देणार आहात. त्यांना बोलून बी टाकलं, कोण काम करेना. पुण्य वाटून घ्या सगळे आमचे. घाण पाणी पिऊन आम्ही आजार पडायला लागलो बघ, दवाखान्यात भरती बघा असं आहे बघ. थोडा व्यवस्थित करा की आमच्या दारात आज पाणी संपतंय, मच्छर लय चावा लागलं, कसं करायचं? हां, यासाठी आम्ही सांगायला आलो. आणि या समस्या म्हणजे कधीपासून आहेत? खूप वर्षांपासून आहेत का आता सुरू झाले त्या समस्या? चालू झालंय, असे चालूच आहे. महिना 2 महिन्याचं चांगला येत आहे, अजून चालूच होत आहे. पाणी लय साचत आहे बघा आमच्या घरासमोर. आम्हाला पाण्याची चेंबर लाईनची समस्या आहे आणि लाईट. पाणी नवीन पाईपलाईन केली आहे, पाणी येतो म्हटलं, पाणी काही येत नाही. आम्हाला कमसे कम 2 वाजता पाणी येते. पहिला 5 वाजता बंद करत होते, आता 2ला बंद करते. मग आम्ही पाणी पिण्याचं कुठलं भरायचं? पाणीच नाही आम्हाला, घाण येते पूर्ण. हे काल पाणी भरलं होतं तर पूर्ण रोडवर पाणी वाहतंय, गटरीचं पाणी, आणि आम्हाला तेच पाणी येतंय. इथं येऊन स्वच्छ करत नाहीत, काय नाही. कडाला आमच्या घर आहेत, लाईटीचं तक्रार आहे, पाण्याचं ड्रेनेजचं सगळंच आम्हाला समस्या आहे. निवडून कोण पण येऊ, पण आम्हाला पण नागरिकाला पण हे केलं पाहिजे ना. काहीच नाही आम्हाला, सपोर्टच काय नाही इथं, कुणीच करत नाही. फक्त येऊन बघून जातात, दुसरं कुणी काही करत नाही. आम्ही लय वेळा तक्रार केलो, भरपूर वेळा तक्रार केलो. मुसळ बगलीमध्ये चेंबर झाले, ते चेंबर फुल तुंबले, ते सगळं पाणी रस्त्यावरनं वाहतं. त्याचे फोटो दाखवतो वाटलंच तर बघा. ऑनलाईन तक्रार केली तरी कोण दखल घेत नाही. दखल घेत नाही. असं 4 महिने झाला असं व्हायला लागला. तर कोण सुद्धा येते 1-2-3 रॉड घालतात, होत नाही म्हणून निघून जाते. पूर्ण प्रक्रिया पूर्ण करतच नाहीत का? करत नाहीत. ही पूर्ण लाईन चेंबरनं प्लॅटनं भरलेली. चेंबर व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कोणकोणत्या समस्या आहेत? लाईटीचा प्रॉब्लेम आहे. इथं लाईट नसते, काय नसते. एवढं मोठं इथं जागा आहे, मुसोबापाशी मंदिर आहे, तिथं पूर्ण अंधार असतं. लावलं तर घरातली लाईट लावलं तर तेवढंच उजेड पडतं. आणि इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या खूप समस्या ते सांगतायत की पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन येत आहे. त्याबद्दल काय? मिक्स होतं पाणी का? तर ही पाईपलाईन वर आहे, ही चेंबरची लाईन खाली आहे. ती चेंबरच्या लाईनमधनं त्या पाईपलाईनच्या पाण्यामध्ये मिक्स होतं. ही लय दिवस झालं चालू आहे, 4-5 महिने झालं. मग आता तुमची प्रशासनाला आणि येणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा काय आहेत तुमच्या? अपेक्षा ही आमची कामं व्हायला पाहिजे व्यवस्थित, लोकांची सोय व्हायला पाहिजे, काय तर लाईटी चालू व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणजे आता नवीन चेहऱ्याला संधी देणार आहात, पक्ष बघून मत देणार आहात का? नवीन चेहऱ्याला आता नवीन चेहरा आमच्या समोरच आहेत, आमच्या इथलेच आहेत, ती त्यांना आम्ही संधी देणार. एवढं आमचे लहान लेकरं आहेत, एवढं काल पूर्ण भरलेलं पाणी आणि घाणीचं गटरीचं पाणी पण स्वच्छ येत नाही आहे. लाईटीचं प्रॉब्लेम आहे ना, रोडचं सगळं प्रॉब्लेम आहे. तिकडं तुम्ही येताना बघितलं असाल रोड कसं आहे, तिचं पण प्रॉब्लेम आहे. लेकरं आजारी पडायला लागले, जुलाब लागले. आता आम्ही सारखं हे लहान लेकरांचं कसं हे करावं आम्ही? तेच आमचं वास येते घरात. आता आम्ही घरात ते पाणी बघा तुम्ही, आमच्या घरातलं पाणी भरलेलं आहे. एवढंच आमचं हे आहे. तेच प्रॉब्लेम, रस्ता, पाणी. हां, ड्रेनेज तर बघा मॅडम, एवढंच ते हिच्यावर लगेच भरते छोटे. आता जे नवीन उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी काय काय काम केली पाहिजे? काम केलं पाहिजे, आपले ड्रेनेज मोठे व्हायला पाहिजे, ते पाणी थांबायला नाही पाहिजे, आपल्या नळाला पाणी स्वच्छता यायला पाहिजे. मग 2 वर्ष नगरसेवक नव्हते प्रभागात, सगळं काम महापालिका प्रशासन बघत होते. मग जेव्हा नगरसेवक होते तेव्हा चांगलं व्यवस्थित चाललं होतं का जेव्हा प्रशासन हे काम बघत होतं तेव्हा व्यवस्थित चालू होतं? आता किती दिवस झालं करत होते, जसं त्यांनी बदलल्यात ना तसं लक्ष कोण देईना तिकडं. म्हणजे प्रशासनाने जास्त लक्ष दिलेलं नाही. घरासमोर पाणी सगळं भरलं ना, आमच्या घरात लई त्रास आहे. घरासमोरच गुडघे एवढं पाणी उभारत आहे. गटरीचं या चेंबूरचं सगळं घाण पाणी लय वास मारते. आमच्या बारकी लेकरं पाण्यात नाही यायचं जायचं करते त्या सगळं याचं डोनेशन भरल्यावर काय करायचं? दवाखाना करावं का आम्ही पोटाला खाऊ, एवढंच आपलं हे आहे. हो का, हे रोडची समस्या आहे, आम्हाला ड्रेनेजची समस्या आहे. ड्रेनेज भरताय, जरा पाऊस पडला का जरा तुंबलं का पाणी मोटर लावल्याशिवाय येत नाही. आणि ते धराय गेलं का करंट लागतंय मोटरला, मरायलेत माणसं, कसं करायचं? हा,
मग याच्या तक्रारी दिल्या नाहीत का तुम्ही? किती जणाला द्यायचं? कोण बी आमची तक्रार विचारून घेत नाही, कोणच मनावर घेत नाही. ती 4-4 वेळा सगळ्याच्या घरी जाऊन यायचं. गवतांचं काय त्रास? गवताचं घाणीमुळे येते. घाण आहे ना मॅडम, घाणीमुळे होत हे सगळं. हात पाय जोडत येते, माहित आहे का? तवर येत नाही ती. तोपर्यंत इकडं कोण येत नाहीत बघा. किती वेळा त्यांच्या घरी तक्रारी करा, त्यांच्या घरी 17 वेळा जाऊन या. कोणी इकडं लक्ष देत नाही, कोणी इकडं बघत नाही, कोण आमचा विचार करत नाही. पाण्यादिवशी तर आम्हाला दुनियाचा हैराण होतं मॅडम. पाणीच येत नाही तर नीट मॅडम. मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही ना. आम्ही एकटं बाई माणूस असतो, ते करंट लागायला येते घराने. कसं करायचं सांगा? लेकरं बाळा असणारी बारकी. एकतर अशा घटना घडल्यात का इथं करंट वगैरे लागण्याच्या घटना? आमच्या मोटरचं परवाच झालंय बघा, मलाच लागलं होतं. हा, दुसऱ्याला कुणाच सांगत नाही, माझ्याच घरात झाले. पत्र्याचे घर आहे ते. हा, तुमच्या काय समस्या आहेत आणखीन? पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, इथं कोण लक्ष देत नाही. तिकडे लाईट पाहिजे, लाईट नाही. पाण्यासाठी 10 वेळा फोन करावा लागते आम्हाला. पण मग तुम्हाला इथे या रस्त्यांमुळे चालताना वगैरे त्रास? मग आता तरी एक ते पायाचं ऑपरेशन झालं आमचा, डोळ्याला दिसत नाही बघा. रोड अर्धी केले तर अर्धे तसे राहिले. संडास बाथरूम मध्ये हे नाही बघा. आणि एका बाईला इथं करंट लागलेला आहे. हा, पावसाचं पाणी सगळं घरात शिरतंय. रोड जरा सुद्धा चांगला नाही. आम्ही लांगडे पांगडे असून आम्ही 10 वेळा पडतो. तुम्ही इथून तिथून बघा, पूर्ण व्हिडिओ शूटिंग काढा. जरा सुद्धा चांगला नाही रोड बघा. आणि समोर बाथरूम, तिथं संडास बाथरूम आहे, तिथं बल्ब लावायला सांगा. मग आता तुमच्या येणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा काय आहेत? हीच अपेक्षा राहणार की आमची, हीच आहे की सगळे करतो म्हणते दिन बसते ती. तर आम्हाला पण बरं हीच आहे की अपेक्षा, आमच्याकडे दुसरी काय आहे? पाणी नाही. तुम्ही पक्ष बघून मत देणार आहात का नवीन चेहऱ्याला संधी देणार आहात? आमचे जे आमचे उमेदवार काम करीत त्यांना आम्ही मत देणार बघा. आम्हाला रोड पाहिजे, लाईट नाही, लाईटीची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे. हापसा नाही, वर्ष झालं पाण्याची सोय नाही. हापसा पण व्यवस्थित पाहिजे. बोर वर्ष झालं बंद पडलाय, कोण पण येणार नीट करायला. आणि रोडची पण सोय नाही, रोड पाहिजे आम्हाला, लाईट पाहिजे. हां, त्याला आम्ही मत देणार. पाणी पण पाहिजे, पाणी तर येतच नाही. मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. बोर बंद आहे, बघितलं ना तुम्ही, बोर बंद आहे. वर्ष झालं बघा, बोर बंद आहे. हा, मग त्या बोरचं तुम्ही कोणाकडे समस्या कोणाकडे घेतलेला? सांगितले कोणच करे नाही. हा, जे आमचं काम करेल आम्ही त्याला मत दिलं, तर नाही बघा. सांग, बघितलं ना, इथून रोड आहे, बोर बंद आहे, संडास बाथरूम आहे, समोर व्हिडिओ काढा. बायकांच्या इथं पण बल्ब नाही. संध्याकाळ जायचं स्त्रियांसाठी जे सार्वजनिक शौचालय आहे तिथे लाईटीची वगैरे व्यवस्था नाहीये. सारखं बंद चालू होते तिथं. इथं पण आता चालू, ही पण बंद राहते बल्ब, कधी चालू नसतं ही पण. हा, नाही, लाईटीचे संदर्भ, लाईटीचं स्त्रियांचे संडास आहेत ना, पुरुषाचे, तिथं लाईटच नाही. आता सध्या अंधार बुडू का बघा. मग साप झाडं झुडपं वाढलेली ती. सांग, काय सापवात येते ती. नीट नाही ही रोड, दुसरं काय नाही बघा. पावसा पाण्याचं पाणी घरात येतंय. लहान मुलांचे पण काही इथे घडल्यात का, घटना घडल्यात का? नाही नाही नाही. करंटच एक दोघांना लागले बघा, ह्यांना आणि एका बाईला लागलेला करंट लागलेला इथं. सांगा सर, रोडला तर इतकं घाण असते ना. रोड आम्हाला व्यवस्थित पाहिजे. पाणीची सोय नाही, पाणी हापसा बंद आहे. आणि लाईट पण सारखी नसते बघा. पलीकडे नाही, पलीकडे लाईट नाही. टॉयलेट पाशी पण नाही सामुदायिक, ती पण सोय करा. आमची एवढी इच्छा आहे बघा, दुसरं काही नाही. आमची इच्छा सांगू द्या. इथून थोबड्याच्या मागच्या बेकरीपर्यंत रोड काहीच चांगलं नाहीत. साधं चाललं तर पिलेले लोक चालल्याने चालतात. गाडीवर रोज एक जण पडतात. आणि पाणी येत नाही. मेन म्हणजे मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. संडासापाशी लाईटी नाही ती. लय किती सांगेल तेवढं कमी आहे बघा. एवढं तुम्ही कामं करायला लावा. आमच्या इच्छा आहे त्यांनी करावं, कारण की त्यांनी गोरगरिबाला बघतात. लय साथ देते. कपडे नसल्याला कपडे देते आहे, पोटाला नसल्याला अन्नच पाणी देते. हां, आमच्या इच्छा तर हिच्याकडनंच आहे. एवढंच की आम्हाला तक्रार काय करायचा, रोड तुम्ही आता जाऊन बघू शकता. मी गायत्री उल्गप्पा मेट्रेन, मी साठे पाटील वस्तीची रहिवासी आहे. मी एक स्टुडंट आहे, म्हणून ॲज अ स्टुडंट मी आता सर्वांनी तर रस्त्यांबद्दल माहिती दिली किंवा इथल्या समस्यांबद्दल माहिती दिली. एका छोट्या लेकरांना मी ट्युशन शिकवते, त्या नात्याने मी सांगेन की तुम्ही पाहू शकता इथून येताना आता लाईटसुद्धा नाही आहेत आणि रस्ता पूर्ण खराब आहे. लेकरांना यायला इतकी अपदा होती की दुसरे लाईन्स फिरून ते माझ्याकडे येतात ट्युशन्सला. आणि आता देखील तुम्ही पाहू शकता या रस्त्यावरून पुढे लाईटसुद्धा नाही आहेत. आणि रोड तर अजिबात चांगले
नाही येतच, खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्ड्यात हेच आम्हाला मुळात कळत नाही. आणि लाईट्सची तर समस्या इतकी आहे की लाईट नसल्यामुळं आता ऑफकोर्स सगळेजण पितातच, पिलेले माणसंसुद्धा पडतात आणि लहान लेकरांनासुद्धा पडतात. लहान लेकरू पडलाय बघा, इथं पाहू शकता तुम्ही, खेळताना पडला आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर सुद्धा लागली. इतकी रस्त्याची समस्या, यावर तुम्ही अंदाजा लावू शकता की आमच्याकडे किती समस्यांचा असा अख्खा आपण म्हणू शकतो पिशवी किंवा पोटली आहे आमच्याकडे समस्यांची. आणि आता इलेक्शन्स जवळ आल्यामुळे तुम्ही पाहू शकता, तुम्ही रोडवरून येताना तिथून रस्ता दुरुस्ती करण्याचं काम आत्ता चालू केलं आहे. म्हणजे एवढंच की आम्हाला मत द्या आणि आम्ही इलेक्शनच्या वेळेसच तुमचं काम करू. 5 वर्ष त्यांनी आमच्याकडे फिरून पाहिलं सुद्धा नाही आहे की आमच्या काय समस्या आहेत. आम्ही जनतेची मदत करू हे आश्वासन ते देतात, पण 5 वर्ष ते आमच्याकडे बघत सुद्धा नाहीत, फक्त इलेक्शनच्या वेळेसच मत घ्यायला येतात. मग आम्ही काय समजावं? आम्ही त्यांना मत देऊन आम्ही जर एक नागरिक सगळ्यांना त्यांना एक मत त्यांना महत्त्वाचं आहे, एक मत त्यांना महत्त्वाचं आहे, तर प्रत्येक नागरिक त्यांच्यासाठी महत्त्वाचं असला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी कामसुद्धा केलं पाहिजे. तर ते इथं दिसून येत नाही. म्हणून आमची एवढीच विनंती आहे की आमच्या समस्यांना लक्षात घ्या आणि आमच्या समस्यांवर काही ना काही तोडगा लवकरात लवकर द्या, कारण आम्ही खूप समस्यांचा सामना करून आता थकलोय. तर प्लीज आम्हाला या इलेक्शनमध्ये एवढंच आम्हाला पाहिजे की रस्ता दुरुस्तीकरण, लाईट आणि शौचालय सुद्धा इतके घाण असतात की जरी आम्ही शौच इतकं आम्हाला आलं तरी आम्ही जाऊ शकत नाही, त्या वासाने आम्हाला परत यावं लागतं, इतकं घाण शौचालय सुद्धा आहेत. तर आमच्या समस्यांकडे लक्ष द्यावं आणि याच्यावर काही ना काही उपाय सरकारने करावं हीच आमची विनंती आहे. संपूर्ण साठे पाटील वस्तीकडून मी हात जोडून विनंती करते की आमच्या समस्यांवर तुम्ही लवकरात लवकर काही ना काही उपाय द्या. मग आता उमेदवाराला तुम्ही पक्ष बघून उमेदवार निवडणार आहात का काम बघून निवडणार आहात? ऑफकोर्स काम बघूनच निवडणार, कारण पक्ष बघून तर आम्ही निवडत नाही आहे आत्तासुद्धा, आणि मागच्या वेळीसुद्धा आम्ही पक्ष बघून निवडलं नव्हतं. त्यांचं काम बघून आम्ही निवडलं होतं, पण काम सुद्धा तसं काही नव्हतं. त्यांनी आश्वासनं इतकी मोठी मोठी दिली होती की मी जनतेतला माणूस आहे, मी तुमचं काम करेन, मी असं करेन, मी तसं करेन, पण काहीच नाही. तुम्ही आता सध्या प्रत्यक्षरित्या तुम्ही पाहू शकता लाईट नाही आहेत आमच्याकडे, एवढा अंधार आहे. मग लहान लेकरांनी कसं चालावं? आणि आता म्हाताऱ्यांमध्ये मोतीबिंदूचा त्रास खूप आहे, त्यांना डोळ्यांना नीट दिसत नाही, मग त्यांनी येणं जाणं कसं करावं? गाडीवरील येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना एकेकांच्या गाडीला लाईट नसतं, तर त्यांनी किती म्हणून समस्यांना तुम्ही ह्याच्यावरूनच अंदाज लावू शकता. इतक्या समस्या तुम्ही कधी असं प्रशासनाकडे तक्रार केली नाही, त्यांच्याकडे तुम्ही असं सगळे मिळून कधी गेला नाहीत का? आम्ही गेलो होतो जेव्हा पाण्याची आमच्याकडे तक्रार होती पाण्याची, खूप उन्हाळ्यात मोस्टली, तेव्हा 5 दिवसाला पाणी तर सोडायच्या आधी, पण उन्हाळ्यामध्ये ना 8-8 दिवस किंवा आठवड्याला एकदा असं पाणी सोडायचं. त्यावेळेस आम्ही प्रशासनाकडे आमची समस्यांसाठी आम्ही गेलो होतो आणि त्यांनी फक्त काय हेच आश्वासनच दिली पुन्हा की आम्ही करू, असं करू, तसं करू, पण तेव्हा काहीच नाही. आणि जरी आम्ही गेलो तर सरकारचा एवढा आमच्यावर वर्चस्व असणार आहे की आम्ही कितीही आमच्या मागण्यांसाठी मोर्चात देखील काढलं तरी ते काहीच करू शकत नाही. फक्त आश्वासनाच्या पलीकडे त्यांनी काहीच नाही केलं आजपर्यंत. रास्ता अच्छा नहीं, सब खड्डम खुड्डम, हमें उम्र के लोग है. अभी वहाँ 2 बार गिरी मैं, यहाँ भी अच्छा नहीं, यहाँ बोर्ड में अच्छा नहीं, अंदर चलो देखो तुम्हें कितने खड्डे है. अभी कौन आपको पुटाले, आपको करना धरना ये कौन कर रहे थे नहीं. हाँ, ये बाथरूम तो अजीबात धोने, बाथरूम तो गज भरेले. हाँ, काम है ना सबका करने का धरने का, वो नहीं. वो देखो हरा शेवड़ है, वो बोलते उनको भंगिनी को धोने को, वो मेरा काम नहीं. वो झाड़ू वालों बोलते जरा कतर, मेरा काम नहीं. तो पगार लेने का इनका काम है क्या? पगार लेने का इनका काम है क्या? बोलो. हाँ, अब उन्हें सुनते नहीं बात, कैसा करने का ये बात. हाँ, अब सब बोलते उन्हें मत डालो, इनको मत डालो. किसको लाने का निवड़ के? कौन यहाँ अच्छा देखते भी नहीं, आते भी नहीं, पूछते भी. बोलो, लाइट तो ये 2 महीने होगा जाके, 3-4 महीने होगा लाइट जाके. किसको बोलने का? बताओ क्या बोलने का है? क्या नहीं है, देखो ये सब खड्डे खोदरे, रोड़ा बरोबर नहीं है, ड्रेनेज भरती, पानी जाने को रास्ता नहीं, रोड नहीं है. फिर पूरा बरसात आ गया तो पानी अंदर जाता है, काट को सटना पड़ता है. तकलीफ बहुत है बारिश काले में. इसके बारे में तकरार नहीं करेगा किधर? कहाँ तकरार करना? बोलो, ऐसा आते ही पूछते ही निकल को जाते हैं. कहाँ तकरार करने का मालूम नहीं क्या नहीं. नगर सेवक को तकरार नहीं करेगा? नहीं, नगर सेवक को क्या नहीं बोले. ये बारिश में तो बहुत तकलीफ है हमारे. और लाइट भी नहीं देखो भैया. हाँ, लाइट भी नहीं, लाइट नहीं है. उम्र के हिसाब से हम गिरना के मरना, ये देखो सोचो. लाइट अजीबात नहीं है इस साइड को. देखो तुम है कि नहीं, देखो तो. वो कभी बंद होती है, कभी चालू रहती और है. बुलाते हम उसको, आओ आओ, कौन आते चलो आते हैं भाभी ये आते. ऐसा निवड़ने के टाइम को चेता, बाद में क्या कौन करना? भी पूछते. देखो सुने क्या अभी मेरा मुसीबत कौन भी आते नहीं. देखो इतना प्रचार को आएगा तो जो जरा बोलते ही जा आते निकल को, बाद में हमारे बोला हमारे को तो इतना बास आता वो डेली
भरी तो बस पूछना नहीं। अभी भरा था तब कल भरा था, ऐसा ऊपर आया था पानी वो कल भरा था पूरा, यहाँ का वहाँ का भरा था उसमें। पानी बहुत आता है, हमारा घर में जाने का रास्ता नहीं आता, क्या नहीं पानी में से जाना पड़ता आना पड़ता। दुनिया ये तो हमें बीमार पड़े से लोग आए हमें यहाँ का दुनिया के बच्चे एडमिट करे पानी के बारे में। इसके बारे में तकरार वगैरह की थी क्या? हाँ, पानी के बारे में बहुत तकरार होती रहती। वहाँ तक्रार कर देगा म्युनिसिपैलिटी में? नहीं यहाँ नहीं म्युनिसिपैलिटी मध्ये हाँ यहाँ हर पानी की राइस टेम्पो पूरे चेंबर गज भरते हैं ना, बच्चे को जाने आने जाने रास्ता रहता नहीं, बच्चों को सुधा जाने को रास्ता रहता नहीं, पूरे चेंबर गज होते, घरा में सुधा जाने को जगह रखने पूरे आया मोहल्ला में घरा में सब भरते। तकलीफ है, चेंबर के घर में हटा का पेशेंट है, वो छुरी बीमार है, 2 महीने छुरी बीमार हो, क्या करने का, वो गरीब बच्चा करो खाने वाला। नळाचं पाणी आलं ना कंपल्सरी हे जेवढं आमचं मैदान आहे पूरा भरता है, कोई एक भी जवाबदारी लेता नहीं ना, कौन आता नहीं क्या नहीं, फक्त इलेक्ट्रिसिटी पहुंचाते हम करते करते खाला जाते निकल, कोण आता नाही ना करता। कसं आहे साहेब, इथं इलेक्शन होऊन भरपूर दिवस झालं, ड्रेनेज लाईन खाल्ले होते, जसं ड्रेनेज लाईन खाल्ले आतापर्यंत इथं व्यवस्था झाली नाही, त्या कोपऱ्यापासून घेऊन त्या कोपऱ्यापर्यंत जशा तशा फरशा अद्दर फरशा जसं इथं आम्ही ठेवलेल्या आहेत ना तशा फरशा ठेवल्या आहेत। पावसाळ्यात म्हणा पाणी आलेलं त्यावेळेस म्हणा ना सगळं किडे ड्रेनेज लाईननं बाहेर येतात, एवढा त्रास होता लहान मुलाशींना ह्याच्याला, प्रत्येक घरामध्ये लहान लहान बाळात आम्ही बाळ घेऊन त्यांना घरापर्यंत आतपर्यंत पाणी जातं नाहणीच्या ह्याच्यापर्यंत, सगळं जे एवढं ह्याच्यामध्ये हे होतं। कधी कधी त्या बाहेरच्या ह्याला बी ड्रेनेज तटलेलं असतं, त्या बाहेरच्या ह्याला बी दुनियात त्रास होतं। आत्तापर्यंत रोड बनवलेलं नाही आणि काय नाही, कंप्लेंट म्हणजे तिथं आम्ही कंप्लेंट कधी केलं नाही, पण हे जे येते ते लोक त्यांच्याकडे आम्ही भरपूर कंप्लेंट करतो, पाठवतो म्हणतात, करतो खडी टाकतो हे टाकतो म्हणतात, आतापर्यंत ना खडी टाकलेलं आहे आणि आतापर्यंत का फरशाची व्यवस्था नाही, काहीच नाही येतं। एवढे दिवस झाले इथं खुल्लं मोकळं आहे, जसं तसं आहे। पाठीमागचे हे जे रोड झाले सिमेंट रोड, आमच्या इथं ह्याच्यामध्ये आतापर्यंत रोड नाही आहे ना, मुरुम टाकले ना, फरशीचं काय केलं ना, ते बारीकचे इटाच्या फरशाचं काय केलं काय नाही आहे। पावसाळ्यात तर आम्ही पायावर उचलून आम्हाला यावं लागतं, पावसाळ्याच्या टायमाला पूर्ण पाणी इथं भरतं, पाणी आलं त्या दिवशी जेवढ्या ते ड्रेनेज लाईन आहेत ना तेवढं सगळं तुंबून पकडतं, हे होऊन जातात पूर्ण। सांगा, हा रोड ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदलेला होता, पाईपलाईन टाकली पण ड्रेनेज लाईन टाकली पण रोडच झाला नाही। हे यल्लप्पा लोणीच्या घरापासून या मस्जिदपर्यंत त्याबाबत तक्रार केली नाही का तुम्ही महानगरपालिकेत? नाही, नगरसेवकांना वगैरे कोणाला तक्रार? कोणाशी तक्रार केली नाही, त्यांचं काम आता जवळजवळ 3-4 वर्ष झाली ना लाईन टाकून, पाण्याचा त्रास होतोय, सार्वजनिक पाणी थांबतंय बाहेर, घराने जाते नहीं। अभी ये देखो कौन आपको ठहरेंगे, हमारे गली का सब पूरा उन्होंने नियोजन करना, ये संडासा के कचरे नहीं है, वो झाड़ देखो कत्ता बड़ा वोट को बैठे झाड़, संडास में झाड़ देखो, कौन एकला साफ सफाई करने आता नहीं है, कौन देखता नहीं। और ऐसे मता डालो वो टाइम टाइम पर डालते में मेरा ठहरेंगे, हमारे गली में का ठहरेंगे हमें डालते उनको। और फिर अभी क्या साफ सफाई नहीं है, पानी ठहरता है, घान बास आती है, रोड भी नहीं, रोड देखो कैसी भी रोड, अब बरस 2 वर्ष रोड ऐसी भी 3 वर्ष फिर कौन भी नहीं आता। वो संडास का धोने आ बोले तो कौन आता नहीं, उसकी बदली करो बोले तो वो भी नहीं बदली करते, उन्हें चाहता है वो सरे का संडास धोने को नहीं आता, एक दिन आता है एक दिन नहीं आता, उस दुनिया के पास सारे घर वहाँ पता नहीं, तो एक पता नहीं, एक दरवाजा नहीं संडासा को, बैका जाते आते वहाँ रास्ते में, बैका कैसे जाना वहाँ से, बैका जाते बोल में से आदमी ऐसा निवंत बैठते हैं, दरवाजे से नहीं धोलो तो क्या करेंगे, आदमी तो क्या करेंगे, पचड़े नहीं, वो ये नहीं, संडासा में पानी ठहरता है, ये वैसा जरा भी नहीं है, कचरा वहाँ इतना बड़ा लाग सटते वहाँ, हमें बोलने गए तो उल्टा बोलते हमारे को, तुम देखो ना हम देखते बैठना कचरे वाले को कब सड़ते कब नहीं, सो मालूम पड़ता हमारे को। वो झाड़ देखो कत्ता बड़ा हो बैठे, थोड़ा सा काट बोले नहीं काटे, सड़ते जाता और कुत्ता बाहर लाता, हम बोलते कि उनको कि जाओ नजदीक जाके वैसा फेंको मत, वो तुम देखते बैठते क्या, तुम करते बैठते क्या, हम इधर रखे से उधर लड़े पाते लोग, फिर क्या करने का उसको। अब पतरे भी नहीं है दरवाजा का, और क्या भी नहीं, उस नल लाते बोले लाइट लगाते बोले लाइट भी नहीं, नल भी नहीं, नल लगाएंगे। हमारे को रोड नहीं है, हमारे को आंगन क्या भी नहीं, आने जाने रास्ता नहीं है हमारे को, हमारे बच्चे कच्चे चलने के आने, बरसात आए तो पूरा पानी अंदर आता,
वहाँ देखो अपंग लोग रहते हैं, वो लोग को चलने फिरने रास्ता नहीं है। ऐसे में हमें जिंदगी करते हैं, ऐसे काटते बोलो देखेंगे क्या है क्या नहीं। 20 साल हुआ हमारे को आंगन नहीं, क्या नहीं, चिक्कड़ पूरा बरसात में चलने नहीं, पूरा घर में पानी आता हमारे अंदर। ऐसा नहीं रहता। देखो वहाँ रोड ऐसा कुछ है क्या, वहाँ देखो देखेंगे जरा कितने दिन से देखो सड़क हो रही नहीं, क्या नहीं। अपंग लोग का कैसा जाना आना बोलो देखेंगे। और मैं अपंग नहीं है, बहुत सारे हैं इधर अपंग लोग। जरा तुम्हें रोड होना इंसान को, रोड नहीं क्या नहीं, ये भी लाइन नहीं वो भी लाइन नहीं, वो लाइन ये लाइन मस्जिद की रोड होना। और इधर को मस्जिद को नमाज का आने लोगों को जगह नहीं है वहाँ। कैसा नमाज का आते मालूम है क्या, वो तो भी जरा ख्याल करो नमाज का। मस्जिद रहो को लोग हमारे कैसा आते नमाज पढ़ने के वास्ते, पूरा चिक्कड़ में से आते मालूम है क्या। बारिश में तो जरा सुधर जगह रहती नहीं, फिर चलने फिरने। बरसात में वैसा रोड नहीं क्या नहीं, पूरा देखो उधर अंदर कैसा लोग का जाना आना। छोटे छोटे बच्चे 10 बार गिरते करते। यहाँ चलने नहीं। या प्रभागात आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहोत। खूप मूलभूत अशी जी सर्वांची समस्या आहे ती आहे पाण्याची, कारण इथे या प्रभागामध्ये ड्रेनेजचं पाणी नळाच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन येतो। पिण्याच्या पाण्याची खूप समस्या या नागरिकांनी सांगितलेली आहे आणि त्यानंतर ड्रेनेजची समस्या। तर आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील प्रभागात नागरिकांच्या अशा समस्या घेऊन।